Hi guys, I'm back with my another video in this channel. Today I'm going to focus on the process of affixation that is related with the grammar. मराठीमध्ये affixationला प्रत्ययीकरण असं म्हटलं जातं. That is attaching affix म्हणजेच प्रत्यय जोडणे. The process of affixation is divided into 3 types. ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस 3 टाइप्समध्ये डिवाइड केली जाते. दॅट इज प्रेफिक्स, सफिक्स अँड इन्फिक्स. लेट अस फर्स्ट टॉक अबाउट द प्रोसेस ऑफ प्रेफिक्सेशन. आपण सुरुवातीला प्रेफिक्सेशन म्हणजे काय आणि याचा वापर सेंटेन्समध्ये किंवा वाक्यामध्ये कसा केला जातो ते बघूया. प्रेफिक्सेशन म्हणजे एखाद्या शब्दाला सुरुवातीला जोडला जाणारा प्रत्यय. दॅट मीन्स द अफिक्स दॅट वी अटॅच टू द वर्ड बिफोर द वर्ड. एखाद्या शब्दाला त्याच्या पूर्वी जर प्रत्यय लावला जात असेल तर त्याला प्रेफिक्स असं म्हटलं जातं. आता जर या प्रेफिक्सचा विचार केला तर इट इज ऑल्सो डिवायडेड इंटू सम टाइप्स. याचे सुद्धा काही वेगवेगळे प्रकार केले जातात. त्यापैकी पहिला प्रकार बघा, ज्याला क्लास मेंटेनिंग प्रेफिक्सेस असं म्हटलं जातं. आता क्लास, द वर्ड क्लास इज रिलेटेड विथ द पार्ट्स ऑफ स्पीच. क्लास हा जो वर्ड आहे तो वर्ड पार्ट्स ऑफ स्पीच, ज्याला मराठीमध्ये आपण शब्दांच्या जाती असं म्हणतो, त्याच्याशी रिलेटेड आहे. क्लास म्हणजे तो वर्ड नक्की कोणत्या पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये येतो. आता जनरली एखाद्या वर्डला एखादा प्रत्यय ॲड केल्यानंतर त्या शब्दाचा जो काही पार्ट्स ऑफ स्पीच आहे किंवा त्या शब्दाची जी जात आहे ती जात जर बदलत नसेल तर त्याला क्लास मेंटेनिंग प्रेफिक्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, एखादा वर्ड नाऊन आहे आणि जर त्या वर्डला आपण एखादा प्रत्यय ॲड केला आणि बनणाऱ्या वर्डचा क्लास जर बदलत नसेल तर त्याला क्लास मेंटेनिंग प्रेफिक्स असं म्हटलं जातं. एक्झाम्पल बघा, इम्पॉर्टंट या शब्दाला जर अन हा प्रेफिक्स ॲड केला तर अनइम्पॉर्टंट असा शब्द बनतो. आता या 2 शब्दांमध्ये इम्पॉर्टंट आणि अनइम्पॉर्टंट हे दोन्ही शब्द एकाच क्लासमध्ये येतात आणि या शब्दांचा क्लास आहे ॲडजेक्टिव्ह. इम्पॉर्टंट हे सुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे आणि अनइम्पॉर्टंट हे सुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे. याचा अर्थ या दोन्ही शब्दामध्ये प्रत्यय जोडल्यानंतर कोणताही फरक पडत नाही, म्हणजेच याचा क्लास मेंटेन राहतो. अजून एक्झाम्पल्स बघा, चेक या शब्दाला री हा प्रेफिक्स लावल्यानंतर त्याचा रीचेक असा शब्द बनतो. त्याचप्रकारे कनेक्ट या शब्दाला डिस हा प्रेफिक्स जोडल्यानंतर त्याचा डिस्कनेक्ट असा शब्द बनतो. तसंच पायलट या शब्दाला को हा प्रेफिक्स ॲड केल्यानंतर त्याचा को पायलट असा वर्ड बनतो. ऑल दीज आर क्लास मेंटेनिंग प्रेफिक्सेस. हे सगळे क्लास मेंटेनिंग प्रेफिक्सेस आहेत, कारण प्रत्यय जोडल्यानंतर त्याचा क्लास बदलत नाही. सी द सेकंड टाईप. पुढचा टाईप बघा, क्लास चेंजिंग प्रेफिक्सेस. आता यामध्ये एखाद्या शब्दाला पूर्वप्रत्यय ॲड केल्यानंतर त्या शब्दाचा जो क्लास आहे तो क्लास बदलतो, म्हणून याला क्लास चेंजिंग प्रेफिक्स असं म्हटलं जातं. सी द वर्ड काम. काम हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे, बट वेन वी ॲड अ प्रेफिक्स टू इट, ज्या वेळेला आपण त्याला एखादा प्रेफिक्स, फॉर एक्झाम्पल बी हा प्रेफिक्स ॲड करतो त्यावेळेला इट बिकम्स बी काम. त्यावेळेला त्याचा बी काम असा शब्द बनतो. ॲज काम इज ॲडजेक्टिव्ह. काम हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे, मात्र आपण त्याला बी हा प्रत्यय ॲड केल्यानंतर इट बिकम्स वर्ब. याचा अर्थ याचा जो क्लास आहे तो क्लास बदलतो, त्यामुळे याला क्लास चेंजिंग प्रेफिक्स असं म्हटलं जातं. असेच दुसरे काही प्रत्यय, फॉर एक्झाम्पल कोकोनट या शब्दाला डी हा शब्द ॲड केल्यानंतर त्याचा डी कोकोनट हा शब्द बनतो. यामध्ये कोकोनट हे नाऊन आहे, मात्र डी कोकोनट हे वर्ब आहे. अशाच प्रकारे पॉवर या नाऊनला एम हा प्रेफिक्स ॲड केल्यानंतर त्याचा एम पॉवर हा शब्द बनतो. यामध्ये पॉवर हे नाऊन आहे आणि इन पॉवर हे वर्ब आहे.
याच प्रकारे डेंजर या शब्दाला एन हा प्रिफिक्स ॲड केल्यानंतर त्याचा एन डेंजर हा शब्द बनतो. यामध्ये डेंजर हे नाउन आहे आणि एन डेंजर हे वर्ब आहे. सी द नेक्स्ट टाईप. पुढचा टाईप काय आहे बघा, ज्याला निगेटिव्ह प्रेफिक्स असं म्हटलं जातं. आता निगेटिव्ह प्रेफिक्स असं म्हणण्याचं रिझन हे की एखाद्या शब्दाला एखादा प्रत्यय ॲड केल्यानंतर त्याचा विरुद्धार्थी शब्द बनतो, म्हणून या प्रेफिक्सना निगेटिव्ह प्रेफिक्स असं म्हटलं जातं. दॅट्स वाय वी कॉल देम निगेटिव्ह प्रेफिक्स. सी सम एक्झाम्पल्स ऑफ इट हिअर. ज्या वेळेला आपण इक्वल या शब्दाला अन हा प्रेफिक्स ॲड करतो, इट बिकम्स अनइक्वल. आता या दोन शब्दामध्ये इक्वल हा शब्द अनइक्वल या शब्दाचा अपोजिट वर्ड, ज्याला आपण विरुद्धार्थी शब्द असं म्हणतो. त्यामुळे हे दोन्ही शब्द एकमेकांचे विरुद्ध आहेत. असेच काही प्रत्यय आहेत की जे प्रत्यय त्या शब्दाला ॲड केल्यानंतर त्याचा विरुद्धार्थी शब्द बनतो. एक्झाम्पल बघा, अटेंटिव्ह या शब्दाला इन ॲड केल्यानंतर इन अटेंटिव्ह असा शब्द तयार होतो. रॅडिकेट या शब्दाला इर किंवा आय आर हा प्रेफिक्स ॲड केल्यानंतर त्याचा इररॅडिकेट हा शब्द बनतो. रेग्युलरला तोच शब्द ॲड केल्यानंतर इररेग्युलर बनतं. रिस्पॉन्सिबलला तोच प्रेफिक्स जोडल्यानंतर इररिस्पॉन्सिबल बनतं. आय एम इन हा जो प्रत्यय तो प्रॅक्टिकल या शब्दाला जोडल्यानंतर त्याचा इम्प्रॅक्टिकल हा शब्द बनतो. परफेक्ट या शब्दाला तोच प्रत्यय जोडल्यानंतर इम्परफेक्ट असा शब्द बनतो. पेशंट या शब्दाला इम हा जो प्रत्यय तो जोडल्यानंतर त्याचा इम्पॅशंट हा शब्द बनतो. त्याचप्रकारे मोरल या शब्दाला ए हा प्रेफिक्स जोडल्यानंतर त्याचा अमोरल हा शब्द बनतो. लाईक, सॅटिस्फाईड या शब्दांना डिस हा प्रत्यय जोडल्यानंतर त्याचे डिसलाईक आणि डिससॅटिस्फाईड असे शब्द बनतात. अंडरस्टँडिंग, मॅच, कंडक्ट या शब्दांना मिस हा शब्द जोडल्यानंतर मिसअंडरस्टँडिंग, मिसमॅच आणि मिसकंडक्ट असे शब्द बनतात. अँटी हा जो प्रिफिक्स आहे तो प्रिफिक्स करप्शन आणि हिरो या शब्दांना जोडल्यानंतर त्याचे अँटी करप्शन आणि अँटी हिरो असे शब्द बनतात. इल हा जो प्रत्यय तो प्रत्यय लीगल, लिटरेट, लॉजिकल या शब्दांना जोडल्यानंतर त्याचे इल्लीगल, इलिटरेट, इलॉजिकल असे शब्द बनतात. मॅल हा जो प्रिफिक्स आहे तो प्रिफिक्स न्यूट्रिशन, प्रॅक्टिस आणि ॲडजस्टमेंट या शब्दांना जोडल्यावर त्याचे मॅल न्यूट्रिशन, मॅल प्रॅक्टिस आणि मॅल ॲडजस्टमेंट असे वर्ड्स तयार होतात. सो ऑल दीज वर्ड्स आर रिलेटेड विथ निगेटिव्ह प्रेफिक्सेस. हे जे सगळे प्रेफिक्सेस आहेत ते प्रेफिक्स त्या शब्दाला जोडल्यानंतर त्याचा निगेटिव्ह वर्ड तयार होतो. दॅट्स वाय वी कॉल इट ॲज अ निगेटिव्ह प्रेफिक्स. पुढचा टाईप काय बघा, ज्याला आपण प्लेस प्रेफिक्स असं म्हणतो. प्लेस प्रेफिक्स इज रिलेटेड विथ द प्लेस. हे जे प्रेफिक्सेस आहेत ते प्रेफिक्स प्लेस, ज्याला मराठीमध्ये आपण ठिकाण म्हणतो, त्याच्याशी रिलेटेड असल्यामुळं त्यांना प्लेस प्रेफिक्सेस असं म्हटलं जातं. एक्झाम्पल्स बघा, अब या शब्दाचा अर्थ अवे असा होतो. अवे म्हणजे दूर. तो शब्द सेंट या शब्दाला जोडल्यानंतर त्याचा अबसेंट असा शब्द तयार होतो. त्याच्यानंतर ट्रान्स हा जो प्रेफिक्स आहे त्याचा अर्थ ॲक्रॉस किंवा पलीकडे असा होतो. तो शब्द पोर्ट या शब्दाला जोडल्यानंतर त्याचा ट्रान्सपोर्ट असा शब्द तयार होतो. प्रो हा जो प्रेफिक्स आहे त्या प्रेफिक्सचा अर्थ फॉरवर्ड किंवा च्या दिशेने असा होतो. जो शब्द जेक्टला जोडल्यानंतर प्रोजेक्ट असा शब्द तयार होतो. ईपी हा जो प्रेफिक्स आहे त्या प्रेफिक्सचा अर्थ अपॉन किंवा वर असा होतो. हा शब्द सेंटरला जोडल्यानंतर इट बिकम्स ईपी सेंटर. सरकम या प्रेफिक्सचा अर्थ अराउंड किंवा सभोवताली असा होतो. त्याला फेरन्स हा शब्द जोडल्यानंतर सरकम फेरन्स असा शब्द बनतो. इंटर या शब्दाचा अर्थ बिटवीन असा होतो. जो शब्द फियर या शब्दाला जोडल्यानंतर इंटरफियर असा शब्द बनतो. सब या शब्दाचा अर्थ अंडर किंवा खाली असा होतो. ज्याला जो शब्द स्टेशन या शब्दाला जोडल्यानंतर त्याचा सबस्टेशन
असा शब्द तयार होतो. डी ज्या शब्दाचा अर्थ डाऊन किंवा खालच्या बाजूला असा होतो, ज्या शब्दाला क्लास हा शब्द जोडल्यानंतर इट बिकम्स डी क्लास. As all these words are related with the place, we call them place prefixes. हे सगळे शब्द प्लेसशी रिलेटेड असल्यानं त्यांना प्लेस प्रेफिक्सेस असं म्हटलं जातं. सी द नेक्स्ट टाइप, नंबर प्रेफिक्सेस. ॲज वी नो दॅट देअर इज अ नंबर. नंबर या शब्दावरून आपल्या लक्षात येते की दीज प्रेफिक्सेस आर रिलेटेड विथ द नंबर. ही सगळी प्रेफिक्सेस नंबरशी रिलेटेड असल्यानं त्याला नंबर प्रेफिक्सेस असं म्हटलं जातं. सी द एक्झाम्पल्स ऑफ इट. याचे एक्झाम्पल्स बघा. फॉर एक्झाम्पल, युनी हा प्रेफिक्स फॉर्म या शब्दाला ॲड केल्यानंतर इट बिकम्स युनिफॉर्म. युनी मीन्स वन. ट्राय हा जो प्रेफिक्स आहे तो प्रेफिक्स कलर या शब्दाला ॲड केल्यानंतर इट बिकम्स ट्राय कलर. ट्राय या शब्दाचा अर्थ 3 असा होतो. सेंट हा जो प्रेफिक्स आहे तो मीटरला ॲड केल्यानंतर इट बिकम्स सेंटीमीटर. इथं सेंट या शब्दाचा अर्थ 100 असा होतो. मोनो हा जो शब्द आहे तो लॉग या शब्दाला ॲड केल्यानंतर त्याचा मोनोलॉग असा शब्द बनतो. इथं मोनो या शब्दाचा अर्थ 1 असा आहे. पॉली इज अ प्रेफिक्स व्हेन इट इज ॲडेड टू द टेक्निक इट बिकम्स पॉलिटेक्निक. इथं पॉलीचा शब्द मेनी असा होतो. पेंट हा जो प्रेफिक्स आहे तो गॉन या शब्दाला ॲड केल्यानंतर इट बिकम्स पेंटागॉन. पेंट या शब्दाचा अर्थ होतो 5, 5. बाय या शब्दाचा अर्थ 2 असा होतो. व्हेन वी ॲड इट टू द वर्ड सेक्ट, ज्यावेळेला आपण सेक्ट या शब्दाशी त्याला ॲड करतो इट बिकम्स बायसेक्ट. कॉड या शब्दाचा अर्थ 4 असा होतो. ज्यावेळी आपण तो शब्द लॅटरलला ॲड करतो इट बिकम्स क्वाड्रिलॅटरल. मल्टी या शब्दाचा अर्थ मेनी असा होतो. व्हेन वी ॲड इट टू द नॅशनल इट बिकम्स मल्टीनॅशनल. हायपर या शब्दाचा अर्थ एक्सेसिव्ह असा होतो. व्हेन वी ॲड इट टू द ॲक्टिव्ह इट बिकम्स हायपर ॲक्टिव्ह. ऑक्ट मीन्स 8. ऑक्टचा अर्थ 8 असा होतो. व्हेन वी ॲड इट टू द गोनल, ज्यावेळेला आपण गोनल या शब्दाशी तो प्रेफिक्स ॲड करतो इट बिकम्स ऑक्टागोनल. सेप्ट मीन्स 7. सेप्ट या शब्दाचा अर्थ 7 असा होतो. व्हेन वी ॲड इट टू एनी वर्ड इट बिकम्स रिलेटेड विथ द 7 थिंग्स. फॉर एक्झाम्पल, सेप्टेट. सो दीज आर वर्ड्स रिलेटेड विथ द नंबर्स अँड दॅट्स वाय वी कॉल देम नंबर प्रेफिक्सेस. आणि म्हणून त्याला नंबर प्रेफिक्सेस असं म्हटलं जातं. सी द नेक्स्ट टाईप, time prefixes. All these words are related with the time and hence it is called as time prefixes. See the words. When we add the prefix pre to the word history, it becomes prehistory. इथं pre या शब्दाचा अर्थ before किंवा पूर्वी असा होतो. When we add the prefix re to the word write, it becomes rewrite. इथं re या शब्दाचा अर्थ again असा होतो. When we add the prefix post to the word pone, it becomes postpone. इथं post या शब्दाचा अर्थ after किंवा नंतर असं होतं. When we add the prefix retro to the word spective, it becomes retrospective. इथं retro या शब्दाचा अर्थ back किंवा मागे असं होतं. So this is all about the process prefixation. शब्दाच्या पूर्वी प्रत्यय लावल्यानंतर त्या शब्दाचा अर्थ कसा बदलतो किंवा त्या वर्डमध्ये काय चेंजेस होतो दॅट वी सीन इन टू द एक्झाम्पल. हे आपण एक्झाम्पलच्या आधारे बघितले. अँड दॅट्स वाय वी कॉल इट प्रेफिक्स बिकॉज इट इज ॲडेड टू द वर्ड बिफोर इट. शब्दाच्या पूर्वी हा प्रत्यय लावला जातो म्हणून त्याला प्रेफिक्स म्हटलं जातं. लेट अस टॉक अबाउट द सेकंड प्रोसेस दॅट इज सफिक्सेशन. नेक्स्ट जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला सफिक्सेशन असं म्हटलं जातं. या प्रोसेसचा अर्थ असा होतो की शब्दाला त्याच्या नंतर प्रत्यय लावणं. म्हणजे एखाद्या शब्दाला त्या शब्दानंतर जर एखादा प्रत्यय लावला जात असेल तर त्याला सफिक्सेशन असं म्हटलं जातं. त्याचे एक्झाम्पल्स जे आहेत ते एक्झाम्पल्स त्याचे जे टाईप्स आहेत त्या टाईप्सनुसार फॉलो केले जातात. सी द
टाईप्स ऑफ इट. आता याचे जे टाईप्स आहेत ते टाईप्स बघ. फर्स्ट वन, इन्फ्लेक्शनल सफिक्सेस. आता इन्फ्लेक्शन या शब्दाचा अर्थ होतो व्याकरणाशी संबंधित. जर त्या शब्दामध्ये व्याकरणाशी संबंधित काही बदल होत असतील तर त्या सफिक्सना इन्फ्लेक्शनल सफिक्स असं म्हटलं जातं. आता याचे एक्झाम्पल्स बघा. When we add the suffix yes to the word girl or to the word boy, it becomes girls or boys. ज्यावेळेला आपण yes हा सफिक्स गर्ल किंवा बॉय या शब्दाला ॲड करतो त्यावेळेला गर्ल्स किंवा बॉयज असे शब्द बनतात. अँड इफ वी सी दोज वर्ड्स आणि हे शब्द बघितलेत तर आपल्या लक्षात येते की दीज आर नाउन्स. हे जे शब्द आहेत ते शब्द नाउन्स आहेत. अँड दॅट्स वाय दॅट मीन्स इट इज रिलेटेड विथ द ग्रामर. आणि यावरून आपल्या लक्षात येते की इट इज रिलेटेड विथ द ग्रामर. सी द नेक्स्ट वर्ड्स. पुढचे शब्द बघा. When we add er suffix to the word big, it becomes bigger. When we add est suffix to the word small, it becomes smallest. Now these words are related with the degree. आता हे जे वर्ड्स आहेत ते वर्ड्स डिग्रीशी रिलेटेड आहे. अँड डिग्री इज अ पार्ट ऑफ अ ग्रामर. त्यामुळं हे वर्ड सुद्धा इन्फ्लेक्शनल आहेत. सी द नेक्स्ट एक्झाम्पल. When we add yes to the word right, it becomes rights. When we add es to the word go, it becomes goes. Now here yes and es suffixes are related with the tense. इथं yes आणि es हे जे सफिक्स आहेत हे सफिक्स टेन्सशी रिलेटेड आहे. That means all these words are related with the grammar and that's why we call them inflectional suffixes. आणि म्हणून त्याला inflectional suffixes असं म्हटलं जातं. See the next type. पुढचा टाईप काय बघा. डेरिवेशनल सफिक्सेस. आता डेरिवेशनल सफिक्सेस त्या गोष्टींना म्हटलं जातं ज्यावरून नवीन शब्द तयार केले जातात. म्हणजे सफिक्स जोडत असताना तो जो सफिक्स आहे तो सफिक्स आणि आधीचा वर्ड हे दोन्ही वेगळे असतात एकमेकांपासून. ज्या वेळेला वेन वी ॲड देम टुगेदर, ज्या वेळेला ते एकत्र जोडले जातात त्यावेळी त्यापासून एक नवीनच शब्द क्रिएट केला जातो. अँड दॅट्स वाय वी कॉल इट ॲज अ डेरिवेशनल सफिक्स. आणि म्हणून त्याला डेरिवेशनल सफिक्स असं म्हटलं जातं. डेरिवेशनल सफिक्समध्ये दोन प्रकार पडतात. क्लास मेंटेनिंग आणि क्लास चेंजिंग. दॅट वी डिस्कस्ड अर्लियर. जर क्लास बदलत असेल तर दॅट इज क्लास चेंजिंग. क्लास तोच राहत असेल तर दॅट इज क्लास मेंटेनिंग. लेट अस टॉक अबाउट क्लास मेंटेनिंग सफिक्सेस. क्लास मेंटेनिंग सफिक्सेसचे एक्झाम्पल्स बघा. लीडर इज अ नाउन हियर. लीडर हा जो शब्द आहे तो इथं नाउन आहे. वेन वी ॲड अ सफिक्स शिप टू इट, इट बिकम्स लीडरशिप. ज्यावेळेला शिप हा सफिक्स आपण त्याला ॲड करतो त्यावेळी त्याचा लीडरशिप हा शब्द तयार होतो. इथं लीडर हेही नाउन आहे आणि लीडरशिप हे सुद्धा नाउन आहे. याचा अर्थ याच्यामध्ये क्लास मेंटेन राहतो, क्लास बदलत नाही. सी सम अदर एक्झाम्पल्स. लिफ हे नाउन आहे. वेन वी ॲड लेट टू इट, इट बिकम्स लिफलेट. चाइल्ड इज अ नाउन. वेन वी ॲड हुड टू इट, इट बिकम्स चाइल्डहुड. किंग हे नाउन आहे. ज्या वेळेला त्याला डोम हे सफिक्स ॲड केलं जातं इट बिकम्स किंगडम. ब्राइब इज अ नाउन हियर. वेन वी ॲड ry as a suffix to it, it becomes bribery. So these are class maintaining suffixes because class does not change here. Let us talk about class changing suffixes. That means when we add any prefix to the word, its class changes. आपण एखादा प्रेफिक्स ज्या वेळेला वर्डला ॲड करतो त्यावेळेला त्याचा आधीचा क्लास आणि नंतर तयार होणारा क्लास याच्यामध्ये बदल होतो, म्हणून याला क्लास चेंजिंग सफिक्सेस असं म्हटलं जातं. सी फेथ. ज्या वेळेला फेथ या वर्डला फुल हा सफिक्स ॲड केला जातो इट बिकम्स फेथफुल. हियर फेथ इज अ नाउन अँड इट बिकम्स ॲडजेक्टिव्ह. फेथ हे नाउन आहे, मात्र ज्या वेळेला आपण त्याच्यापासून फेथफुल हा वर्ड तयार करतो इट बिकम्स ॲडजेक्टिव्ह, हे विशेषण बनतं. Say some other words. Manage is a verb. When we add ment suffix to it, it becomes management. इथं manage हे verb आहे आणि त्याच्यापासून तयार झालेला वर्ड management हे noun आहे. Slow.
is an adjective. When we add suffix ly to it, it becomes slowly and it is adverb. इथं स्लो हे ॲडजेक्टिव्ह आहे, मात्र ly सफिक्स ॲड केल्यानंतर त्याचं ॲडव्हर्ब बनतं, म्हणजेच क्रियाविशेषण. सी द वर्ड सिम्पल. व्हेन वी ॲड fy टू इट, इट बिकम्स सिम्प्लिफाय. इथं सिम्पल हे ॲडजेक्टिव्ह आहे, मात्र त्यापासून तयार झालेला सिम्प्लिफाय हा जो वर्ड आहे तो वर्ब आहे, ज्याला आपण क्रियापद म्हणतो. लाईट इज अ नाउन हियर. व्हेन वी ॲड सफिक्स en टू इट, इट बिकम्स लाईटन. इथं लाईट हे नाउन आहे, मात्र त्यापासून तयार झालेला वर्ड लाईटन हे वर्ब आहे. दॅट्स वाय वी कॉल इट ॲज अ क्लास चेंजिंग सफिक्स. सी नेक्स्ट important type, noun forming suffixes. Means when we add any suffix to the word, it becomes noun, and that's why we can call it as a noun forming suffix. ज्यावेळी एखाद्या वर्डला एखादा सफिक्स ॲड केला जात असेल तर त्या सफिक्स जोडल्यामुळं तो जो शब्द आहे तो शब्द नाउन बनतो, आणि म्हणून याला नाउन फॉर्मिंग सफिक्सेस असं म्हटलं जातं. See the examples. When we add ion suffix to the word locate, it becomes location. When we add ness suffix to the word mad, it becomes madness. When we add int suffix to the word attend, it becomes attended. When we add ist suffix to the word social, it becomes socialist. ज्यावेळी enc हा सफिक्स इंटरफिअर या शब्दाला ॲड केला जातो त्यावेळेला त्याचा इंटरफेरन्स हा शब्द म्हणतो, दॅट इज नाउन. ज्यावेळेला मेंट हा सफिक्स ट्रीट या शब्दाला ॲड केला जातो, इट बिकम्स ट्रीटमेंट. ज्यावेळेला SION हा सफिक्स परमिट या शब्दाला ॲड केला जातो, इट बिकम्स परमिशन. When we add ITY to the word credible, it becomes credibility. When we add ATION suffix to the word present, it becomes presentation. When we add ICY suffix to the word accurate, it becomes accuracy. ENT हा सफिक्स प्रिसाइड या वर्डला ॲड केल्यानंतर त्याचं प्रेसिडेंट असं नाउन बनतं. When we add ICE suffix to the word coward, it becomes cowardice. When we add ER suffix to the word drive, it becomes driver. When we add OR suffix to the word create, it becomes creator. So all these words are related with the noun. Means when we add any suffix to it, it becomes a noun, and that's why we call it noun forming suffixes. See the next type, adjective forming suffixes. When we add a suffix to the word, it becomes adjective, and that's why we call it as adjective forming suffixes. See the words and the examples. When we add y suffix to the word wind, it becomes windy. When we add BLE suffix to the word audi, it becomes audible. When we add FUL to the word faith, it becomes faithful. When we add ISH suffix to the word child, it becomes childish. When we add IVE suffix to the word act, it becomes active. By having ly suffix, the word love becomes lovely. By having al suffix to the word logic, it becomes logical. Having ic as a suffix to the word hero, it becomes heroic. By adding the word ical, the word polity becomes political. When we add able suffix to the word answer, it becomes answerable. When we add suffix some to the word trouble, it becomes troublesome. ज्यावेळी आपण ESQUE हा सफिक्स पिक्चर या शब्दाला ॲड करतो, इट बिकम्स पिक्चरस्क.
When we add OUS as a suffix to the word danger, it becomes dangerous. When we add ING suffix to the word enchant, it becomes enchanting. When we add worthy as a suffix to the word note, it becomes noteworthy. So these are the suffixes related with adjective, and that's why they are called as adjective forming suffixes. Let us talk about verb forming suffixes. That means when we add any suffix to the word, it becomes verb, and that's why we call it as a verb forming suffixes. See the words. When we add IZE suffix to the word real, it becomes realize. When we add suffix EN to the word weak, it becomes weaken. When we add suffix IFY to the word clear, it becomes clarify. When we add suffix ATE to the word motive, it becomes motivate. All these words, realize, weaken, clarify and motivate, are verbs, and that's why we call these suffixes, that is IZE, EN, IFY and ATE, are verb forming suffixes. Let us see some adverb forming suffixes. Means when we add suffix to the word, it becomes adverb, and there is only one adverb forming suffix, that is ly, and when we add it to the word, it becomes adverb. See some examples like slowly, kindly, beautifully, carefully, certainly, happily, cleverly, badly, unfortunately. These are some words which having ly as a suffix. So these are the examples related with the process of suffixation. Actually, the processes like prefixation, suffixation and infixation related with affixation. या तिन्ही प्रोसेस अफिक्सेशनशी रिलेटेड आहे, म्हणजे प्रत्ययीकरणाच्या प्रोसेसशी या तिन्ही गोष्टी रिलेटेड आहेत. बट इफ वी कन्सिडर दीज टाइप्स, पण ही टाइप्स कन्सिडर केले तर इन्फिक्सेशन हॅज लेस इम्पॉर्टंट दॅन द अदर्स. इन्फिक्सेशनची प्रोसेस या दोन प्रोसेसपेक्षा खूपच कमी महत्त्वाची आहे. मीन्स इट इज नॉट कन्सिडर्ड ॲज मच दीज टू प्रोसेसेस हॅव बीन कन्सिडर्ड. या दोन प्रोसेसना जेवढं इम्पॉर्टन्स दिलं जातं तेवढं इम्पॉर्टन्स इन्फिक्सेशनला दिलं जात नाही, बिकॉज इट इज लेस इम्पॉर्टंट आणि याचे एक्झाम्पलसुद्धा मर्यादित आहे. अँड इट इज नॉट युज्ड ॲज मच दोज प्रोसेसेस युज्ड इन टू द वर्ड्समध्ये ज्या पद्धतीने केवळ जेवढ्या प्रमाणात सफिक्सेशन आणि प्रेफिक्सेशन यूज केलं जातं तेवढ्या प्रमाणात इन्फिक्सेशन यूज केलं जात नाही. अँड दॅट्स वाय इट इज लेस इम्पॉर्टंट. लेट मी टेल यू द मिनिंग ऑफ इट. आता प्रेफिक्सेशन आणि सफिक्सेशन सारखं याचं मिनिंगसुद्धा जरासं वेगळं आहे. सी, इन्फिक्सेशन मीन्स व्हॉट डू वी डू इन द प्रोसेस ऑफ प्रेफिक्सेशन. प्रेफिक्सेशनच्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, एखाद्या वर्डच्या पूर्वी प्रत्यय ॲड केला जातो. सफिक्सेशनच्या प्रोसेसमध्ये द वर्ड इज अटॅच टू द वर्ड आफ्टर इट. एखाद्या शब्दानंतर प्रत्यय ॲड केला जातो. मात्र इन्फिक्सेशनच्या प्रोसेसमध्ये प्रत्यय दोन्ही शब्दाच्या किंवा त्या शब्दाच्या मध्ये ॲड केला जातो. अँड दॅट्स वाय वी कॉल इट एज एन इन्फिक्सेशन. आणि म्हणून याला इन्फिक्सेशन असं म्हटलं जातं. ॲक्च्युली इट हॅज व्हेरी लेस एक्झाम्पल्स. ह्याचे एक्झाम्पल्स खूपच कमी आहेत. लेट मी टेल यू 2 एक्झाम्पल्स ओनली रिलेटेड विथ द प्रोसेस ऑफ इन्फिक्सेशन. Example, mother-in-law. Sher A Punjab. Here into these two words, in and e are two infix. इथं या दोन शब्दांमध्ये in आणि e हे दोन infix आहेत. Means there are no more examples. ह्याचे जास्त examples नाहीत. Means you can consider these two affixes. हे दोन affix तुम्ही कन्सिडर करू शकता. अँड देअर आर वर्ड्स रिलेटेड टू दीज इन्फिक्स. या इन्फिक्सशी रिलेटेड अजून वर्ड्स आहेत, बट दीज टू इन्फिक्सेस आर देअर ओनली. सो दिस इज ऑल द प्रोसेस ऑफ अफिक्सेशन. ही अफिक्सेशनची पूर्ण प्रोसेस आहे. आय हॅव considered, I have taken into consideration most of the words which are there into the book.
if you have some other words, you can consider them. Okay, then I have considered everything related with the process of affixation. If you have some queries regarding the topic, you can comment me. Okay, then keep studying.